मुळे महायुती एकत्र लढली लढेल की नाही हे मला माहित नाही। संजय राऊत हे विश्वगुरु आहेत। अजितदादांमुळे काय आहे, पक्षात दलाली करणाऱ्या लोकांची फार अडचण झाली होती। ते प्रवीण दरेकर त्यांनी तर बरं माझी अवकात काढेपर्यंत केलं। मला एक गोष्ट मोरे साहेब सांगा, विरोध तर मी केला पाहिजे, नाही तर माझ्या राजकारणाला काय अर्थ आहे। आणि बापाबद्दल जर ते वाटतं असेल दादांना तर यांनी एवढं चुकीचं घेतलं की गद्दार झाले, हे झालं ते झालं ते झालं। सुरेश भट असे म्हणतात, हेही असेच होते तेही असेच होते, आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते। नमस्कार, कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र दौरा करतोय। अकोला शहरात मी सध्या आहे आणि माझ्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत अमोलजी मिटकरी। अमोलजी मिटकरी सध्या हे नाव चांगलं चर्चेत आहे गेल्या काही दिवसात। अमोलजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये। थँक्यू। टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या सर्व दर्शकांना शुभेच्छा। अमोलजी, आता थेट राजकीय व्यक्ती आहे म्हणलं की राजकारणाकडेच येतो। अनेक घडामोडी घडतायत, उलथापालथी होत आहेत, पण या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते असं आपल्याला वाटतं का? नाही, आता राजकीय दृष्टिकोनातून हा आपला जो प्रश्न आहे, साधारणपणे टाइम्स ऑफ डेमोक्रेसीचा अर्थ तसा आहे की लोकशाहीची वेळ। आणि लोकशाही आता परवाच्या दिवशी आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, संबंधित त्या मतदारसंघातले आमदार असतील, यांनी सुद्धा जनतेला डोळ्यासमोर ठेवून तो स्वतंत्रता दिवस साजरा केला। म्हणजे लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोच्च असते। पण ज्या वेळेस सामाजिक ध्रुवीकरण होतं, काही ठिकाणी जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर असं काही घडवलं जातं, हे चित्र पुरोगामी म्हणून येणाऱ्या महाराष्ट्राला शोभनीय नाही, या स्पष्ट मताचा मी आहे। अर्थातच मी राजकारणी नंतर आहे, पण माझा जो पिंड आहे तो सामाजिक पिंड आहे। आणि सामाजिक चळवळीमध्ये जगताना वावरताना मी डेमोक्रेसी डोळ्यासमोर ठेवूनच जगलेलो आहे। त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक अर्थातच मत आहे। प्रवक्ता म्हणून माझं मत कदाचित वेगळं असू शकतं, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की जे सामाजिक ध्रुवीकरण होते आहे, किंवा काल परवा तुम्ही बघितलं असेल रामगिरी महाराजांच्या प्रवचनानंतर जे जिल्ह्यात निदर्शनं झाली, एका धर्माबद्दल चुकीचं बोललं गेलं, त्याचं मी तरी समर्थन केलेलं नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय असल्यामुळं सध्याचं वातावरण हे गढूळच आहे, या स्पष्ट मताचा मी आहे। दोन मुद्दे आहेत आता। एक मुद्दा असा की पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणताय, आपण महायुतीमध्ये आहात सध्या। महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादीचं ते पुरोगामीत्व राहिले का, किंवा पुरोगामी राष्ट्रवादी राहिले का? एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारांच्या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल महाराष्ट्रभर घेऊन फिरतो। अगदी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी तुम्ही आमच्या पक्षाच्या अध्यक्षांची म्हणजे अजितदादांची भूमिका ऐकली असेल, तर ती शिवशाहू फुले आंबेडकरवादीच भूमिका राहिलेली आहे। म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो की विशाळगडाच्या पायथ्याशी गाजापूर नावाचं 3 किलोमीटरवर गाव आहे। त्या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरू असतील, मुस्लिमांची धार्मिक स्थळं असतील, मुस्लिमांच्या मस्जिदी असतील, किंवा अनेक ठिकाणी ज्या काही पद्धतीनं काही चुकीच्या लोकांनी वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस सरकारकडून जाणारा पहिला नेता म्हणजे अजितदादा। अजितदादाची कूस आणि मूस जी घडलेली आहे ती सत्यशोधकी विचारधारेतून घडलेली आहे। अर्थातच त्यांच्या आजी शारदामाईंचा त्यांच्यावर प्रभाव आहे, आदरणीय पवार साहेबांचा त्यांच्यावर राजकीय प्रभाव राहिलेला आहे। मग अशा परिवारात राहिलेला व्यक्ती हा सोशल विचारधारा किंवा जी काही शिवशाहू फुले आंबेडकर किंवा यशवंतराव चव्हाण साहेबांची जी पुरोगामी विचारधारा आहे ती सोडू शकत नाही। आणि ते पुरोगामी चळवळीचे असल्यामुळे आणि पुरोगामी विचारधारेचेच असल्यामुळे, म्हणजे पालकमंत्री असताना भीमा कोरेगावला जाणं असेल, ज्या ज्या जिल्ह्यात ते जातात त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जिथं जिथं थांबलेत, किंवा मग जिथं काही दर्गा आहे, जिथं काही मंदिर आहेत, या सर्व ठिकाणी जाऊन भेट देतात। याचं कारण त्यांचा पिंडचा सेक्युलर आहे, आणि म्हणूनच आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत। उलट अजितदादाच्या येण्याने महायुती सुद्धा म्हणजे काय म्हणता येईल त्याला सत्यशोधकी विचाराची होते आहे, आणि ती होईल अशी अपेक्षा मला आहे। पुरोगामीचा एक मुद्दा झाला, दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला तो रामगिरी महाराजांचा। आता रामगिरी महाराजांवर टीका होते, तुम्ही त्याच्यावरती भाष्य केलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण मुख्यमंत्री आणि रामगिरी महाराज एका स्टेजवर येतात आणि मुख्यमंत्री त्यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढतात। या सगळ्याकडे कसं बघतो तुम्ही? मुख्यमंत्री म्हटल्यानंतर राज्याचे ते प्रमुख असतात, आणि राज्याचे प्रमुख आहेत म्हटल्यानंतर सर्व समाज माझी जनता आहे। म्हणजे ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण उदाहरण देतो,
1674ला शिवाजी महाराज राजे झाले त्यावेळेस त्यांनी ही सर्व जनता माझी लेकरं आहेत, मग त्याच्यामध्ये हिंदू आले, मुस्लिम आले, ख्रिश्चन आले, रामोशी आले, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार आले, सर्व ब्राह्मणासहित. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका होती तीच भूमिका महाराष्ट्राचे जे कोणी प्रमुख असतात मुख्यमंत्री त्यांची पण असणं अपेक्षित आहे. मी जरी महायुतीचा घटक असलो तर जे गोष्ट चांगली असेल त्याचं समर्थन झालंच पाहिजे, पण ज्या महाराजांवर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांच्या स्टेजवर जाऊन तशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करणं किंवा स्टेज जर त्यांनी टाळता आलं असतं तर ते महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला आणखी शोभनीय वाटलं असतं. कारण ही भूमिका आहे का मुख्यमंत्र्यांची, जे मुख्यमंत्री बोलले हे जर असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी ते स्पष्ट करावे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी म्हणतोय की जर मुख्यमंत्री पद हे अराजकीय असतं, बरोबर, मुख्यमंत्री पद हे डेमोक्रेसीला धरून आहे, म्हणजे लोकशाहीला आणि संविधानिक पद आहे. मुख्यमंत्री त्या पदावर गेले म्हणजे बॅरिस्टर A.R. अंतुले होते, ते जरी मुस्लिम होते पण छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख आणि तलवार आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये. हे विसरता येत नाही, कारण त्यांनी हे नाही बघितलं की शिवाजी महाराज कोणाचे राजे होते. किंवा आज स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा स्मृती दिवस आहे. वसंतराव नाईक साहेबांनी सुद्धा या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याकरता फक्त माझ्या बंजारा समाजाचे लोक दुष्काळमुक्त झाले पाहिजे असं नाही चित्र ठेवलं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेस जे स्टेटमेंट दिलं की आमच्या राज्यात संतांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. संतांची नेमकी व्याख्या काय आहे? मग जर जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी पहिलं मुक्काम तिचं अनगरच्या बाबाच्या दर्ग्यावर होत असेल, ही जर महाराष्ट्राची संत परंपरा आहे, किंवा तुम्ही ज्या विदर्भात आज तुमचं सगळं हे घेऊन फिरताय त्याच्यामध्ये 2 मोठे संत झालेत, एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं तर भजन आहे, मस्जिद में भी है खुदा मंदिरों में राम है, किंवा त्यांनी सामुदायिक प्रार्थनेचा जो परिपाठ दिला तो हिंदू मुस्लिम एकीकरणाचा दिला. संत कसा असतो, संतापुढे भेदभाव नसतो. उदाहरणार्थ साईबाबा, शिर्डीचे साईबाबा आपण संत मानतो, तिथं हिंदू पण नतमस्तक होतात, मुसलमान पण नतमस्तक होतात. किंवा श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद बाबा यांना तर मालोजीराजेंनी वर्षासन सुरू केलं होतं. संत परंपरा ही सर्व धर्माला चालवणारी असते. रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं ते एका धर्माच्या भावना दुखवणारं होतं आणि त्यांचं समर्थन माननीय मुख्यमंत्र्यांनी जे केलं ते करायला नको होतं असं माझं मत आहे. कारण मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात, मुख्यमंत्री हे पद लोकशाहीतलं अत्यंत महत्वाचं पद आहे, त्यामुळे त्यांना सर्व जनता समान असते. म्हणून त्या दिवशी त्यांचं जे समर्थन झालं त्याबद्दल माझ्या मनाला वाईटच वाटलं. एक प्रश्न वैयक्तिक आहे, त्याला संदर्भ पण आहे. प्रश्न असा आहे की अमोल मिटकरी अजितदादांबरोबर काही विशिष्ट कारणांमुळे आहेत का किंवा बळजबरीने आहेत का? त्याचा संदर्भ असा आहे, राजेंद्र शिंगणे आहेत, मंत्री होते, अजितदादांबरोबर आता आमदार आहेत. त्यांचं एक स्टेटमेंट आले आत्ताच रिसेंटली की मी बँकेचा काहीतरी माझा एक प्रश्न होता तो सोडवावा यासाठी मी अजितदादांबरोबर नाईलाजाने गेलो. तसं तुमचं काही आहे? अजितदादा या नेत्यांनी मला राजकीय ओळख दिली, माझा राजकीय जन्म अजितदादा या नेत्यांनी घालवला. अमोल मिटकरीचा एकट्याचा नाही, खासदार अमोल कोल्हे यांना सुद्धा शिवसेनेतून पक्षात घेणं, त्यांच्यासाठी तिकिटाची मागणी करणं, त्यांना तो मतदारसंघ लोकसभेचा सोडवणं, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी त्यांना सहकार्य करणं. दुसरं उदाहरण आहे निलेश लंके, हे सुद्धा पारनेर मतदारसंघात विजयकुमार औटींविरुद्ध निवडणूक लढवणार होते, त्यावेळेस त्यांना शिवसेनेत तिकीट नाकारलं होतं. तुम्हाला माहित आहे उद्धवजींच्या गाडीवर उद्धवजींच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता, त्यावेळेस त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेणं, त्यांना तिकीट देणं, म्हणजे या लोकांना राजकीय जन्म देणारे दादा आहेत. मग ते अमोल कोल्हे असतील, निलेश लंके असतील, तसाच एक माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. मी मागच्या काळात शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून अजितदादा, जयंत पाटील साहेब यांच्या सोबत महाराष्ट्रभर फिरलो आणि त्याच्यानंतर माझं जे दादांबद्दलचं जे आकर्षण आहे ते आहे दादांचं नियमित दिनचर्या, दादांचा स्पष्ट वक्तेपणा, दादांचा समतावादी दृष्टिकोन, जे स्पष्ट खरं असेल ते खरं बोलणे, खोटं असेल ते खोटं बोलणे, जे खोट्याला खोटं म्हणणे, काम करण्याची पद्धत, ही सगळे गुण जे आहेत ते मला भावणारे आहेत. मी जो आहे तो वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. डॉक्टर राजेंद्र शिंगणेची जी बँक आहे बुलढाणा, ठीक आहे, बँक आहे त्यांची सहकारी बँक, त्याला 300 कोटी रुपये दिले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का माझी बँक जी कर्जातून आहे ती बाहेर काढा, त्याच्यात मी तुमच्या हे राहील. पण दुर्दैवानं मला वाईट वाटतं की त्यांच्यासारखा अनुभवी नेता, मग लोक विचारायला लागले ना तुमचा काय स्वार्थ होता, म्हणजे तुम्हाला 300 कोटी रुपये अजितदादांकडून घ्यायचे होते. पण काल तुम्हाला हे माहित आहे की आगामी काळात सिंदखेड विधानसभा मतदारसंघामध्ये कदाचित जनता म्हणेल की तुम्ही पवार साहेबांसोबत नाही तर तुमचं राजकीय भविष्य अंधारात जाईल. मग अशा लालसेपोटी जर काल वर्ध्याच्या स्टेजवर जाऊन त्याच्यातून आल्यानंतर मी फक्त तेवढ्या पुरता होतो, जनतेला हे सुद्धा खपत नाही.
इतर लोक स्वार्थासाठी आहेत, पण दादांसोबत असणारे जे लोक आहेत सध्या त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही, मला कुठलाही स्वार्थ नाही. एकदा माझ्यासारख्या फाटक्या माणसाला, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्याच्यावरून तुम्हाला सगळं समजून येत असेल की माझ्यासारख्या फाटक्या माणसाला अजितदादांनी महाराष्ट्र विधान परिषदेचं सदस्य केलं, हे पक्षात सुद्धा म्हणजे ज्या काही तिकडच्या गटात आहेत त्यांना सुरुवातपासून खपलं नव्हतं. आणि माझ्यासाठी एकाच माणसाने हे धरला होता, आग्रह धरला होता, तो म्हणजे अजितदादांनी, प्रफुल्लभाईंनी, की या पोराला आपण संधी देऊ. त्यांनी काम करण्याची मला संधी दिली. मला परत विधिमंडळात संधी नको आहे, मला काय विधानसभा लढवायची नाही आहे, माझे काही कुठले साखर कारखाने नाहीत, माझ्या कुठल्या पतसंस्था नाहीत, माझ्या कुठल्या सेवा सहकारी सोसायट्या नाहीत, माझ्या कुठल्या बँका नाहीत. त्याच्यामुळे माझा कुठलाही स्वार्थ नाही. मी मरेपर्यंत अजितदादांसोबत प्रामाणिक आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणेंनी जे काही केलं ते महाराष्ट्र विसरणार नाही. याला दगा फटका किंवा दगाबाजी असं म्हणतात. त्यांनी स्टेटमेंट केले त्याच्यावरून दगाबाजी ठरली. मग जर पवार साहेबांसोबत जे अजितदादांनी केलं किंवा हे जे विचारधारेला सोडून आपण दुसऱ्या पक्षासोबत युती केली, मग ही दगाबाजी नव्हती का? 5 महिने मग त्यांनी वाट का बघितली? हा निर्णय तर जुलै महिन्यात, आपल्या मागच्या वर्षी घेतला गेला, जुलै महिन्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे सभा झाली होती भुजबळ साहेबांच्या शाळेत वगैरे, तेव्हापासून आता जुलै ऑगस्ट म्हणजे 12 महिने झाले. तुम्ही वाट का बघितली? त्याच वेळेस निर्णय घ्यायचा होता, जसा जयंत पाटलांनी घेतला, जसा कोल्हेंनी घेतला, जसा अनेक लोकांनी घेतला. तुम्ही म्हणजे तुम्हाला वैयक्तिक स्वार्थ होतं तोपर्यंत तुम्ही थांबला, हे तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल केलेत. अशी दुटप्पी भूमिका कशा करता? त्याच्यामुळे त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती ऐन वेळेवर निवडणुकीच्या तोंडावर आहे, म्हणून याला वैयक्तिक स्वार्थ असं म्हणतात, याला दगाबाजी म्हणतात. दगाबाजी तेव्हा नसती. अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाचा मी विरोध करतो, पवार साहेबांसोबत जायला पाहिजे होतं. तुम्ही अजितदादाच्या सोबतही बसता, अजितदादांना सांगताही दादा तुमचा निर्णय योग्य आहे, हे आपल्याला अलग भूमिका घ्यायची होती. मी साक्षीदार आहे अनेक ठिकाणी राजेंद्र शिंगणे काय बोललेत ते. या त्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, पण ज्या वेळेस त्यांची बँक अडचणीत आली त्यावेळेस ते दादा म्हणले ठीक आहे मी तुमची बँक अडचणीतून सोडवतो. 300 कोटी रुपये, साधा आकडा नाही, 300 कोटी रुपये त्यांना दिले. त्याच्यानंतर त्यांची ही भूमिका, याला दगाबाजी असं म्हणतात. रोखोक स्पष्ट भूमिका कशी? तुम्ही मातृतीर्थ जिजाऊंच्या जन्मभूमीतले आहात ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या जन्मभूमीतले तुम्ही आहात. तुम्ही स्पष्ट त्याच वेळेस निर्णय घ्यायचा होता. 12 महिने कशाला वाट बघितली? त्याच्यामुळे याला वैयक्तिक स्वार्थ म्हणतात. स्वार्थापोटी गेलेली व्यक्ती आहे. असे अनेक लोक गेले आले तरी प्रवाहाला फरक पडत नाही, पण याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आता राज ठाकरेंचं तुमचं एक प्रकरण चांगलंच गाजलंय, त्याच्यावरून बरंच वादंग पेटलं. हे सगळं प्रकरण नेमकं काय नाही, याच्याकडे अमोल मेटकरी म्हणून तुम्ही काय बघता, कसं बघताय सगळं? आता ते प्रकरण तर आता इतिहास जमा झाल्यासारखं आहे, तरी तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर देणे मला क्रमप्राप्त वाटतं. की काही पक्षाच्या काही भूमिका असतात. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी एक भूमिका पुण्याच्या पूर परिस्थितीवर मांडली, त्यामध्ये अजितदादांबद्दल जे बोलायचं नव्हतं ते बोलले. पक्षाचा प्रवक्ता म्हणून मला भूमिका विचारायला लोक येतात, पत्रकार तुमच्यासारखे. बरोबर. पत्रकारांना प्रवक्ता म्हणून उत्तर देणं ही माझी नैतिक जबाबदारी. बरोबर. त्यामुळे मी नावाचा कुठेही उल्लेख न करता एक उल्लेख केला. त्याच्यामुळे तिसऱ्या ठिकाणचा कोणीतरी माणूस योगायोगाने अकोल्यात आला होता, पनवेलचा, आणि त्यांच्या पक्षाचे जे लोक ज्यांनी गाडीवर हल्ला केला त्या सर्व लोकांचं माझं हे मैत्रीचं नातं आहे. या जिल्ह्यामध्ये मैत्रीचं नातं आहे. त्यांच्या सुखादुःखात आम्ही असतो, ते आमच्या सुखदुःखात असतात. माझं म्हणणं एवढंच होतं की आपण इतक्या चांगल्या पद्धतीने एकत्र राहणारी, गुण्यागोविंदानं राहणारी माणसं, पण तिसऱ्या घरातला कोणीतरी येतो आणि इथं चिथावणी देतो आणि लगेच तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेता, हे काही बरोबर नाही. शेवटी युक्तिवाद व्हायला पाहिजे, तो विचारांती व्हायला पाहिजे. विचाराने चर्चेचा लढा चर्चेला सुटला पाहिजे, मुद्द्याची लढाई मुद्द्यानं झाली पाहिजे. मुद्दे आम्हाला हाणता आले असते, पण आम्हाला पक्षाने मग परत त्याच्यावर हे आणलं असतं. त्याच्यामुळे तो विषय आता संपला. शेवटी त्यांचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर अजितदादांना भेटले. अजितदादांनी मला फोन करून की बाबा जाऊ दे, आता जे झालं ठीक आहे, माझ्या गाडीचे 2-3 काच फुटलेत, ते काही थर्ड पार्टी इन्शुरन्स होतं, त्याला पैसे मलाच 50,000 रुपये द्यावे लागले, ते माझं आर्थिक मोठं नुकसान झालं. कदाचित त्यांच्या पक्षाचं तेवढं नुकसान म्हणजे फार लहान आहे, पण याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान जे झालं ते एक तरुण युवक गेला. मालोकार नावाचा एक जो तरुण युवक गेला, याचं वाईट वाटतं की एखाद्या कुटुंबातला होमिओपॅथीच्या फायनल इयरला शिकणारा तरुण मुलगा जो कालपर्यंत आंदोलनात होता, दुसऱ्या दिवशी तो नाही, याचं दुःख वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेही भविष्यात की ठीक आहे, मी काही युपीचा नाही आहे, मी काही बिहारचा नाही आहे, मी काही मुसलमान पण नाही आहे. मग युपीच्या बाबतीत तुमची वेगळी भूमिका, बिहारच्या बाबतीत तुमची वेगळी भूमिका, मुसलमानांच्या बाबतीत तुमच्या पक्षाची वेगळी भूमिका. मी तर मराठी माणूस आहे ना, मी शिवाजी महाराजांना मानतो. पुरंदरच्या किल्ल्याच्या जवळ पायथ्याशी असलेल्या धार्मिक स्थळावरचं कुंकू मी डोक्याला लावतो. मी तर मराठी हिंदू आहे. मग एखाद्या मराठी माणसाच्याच गाडीवर तुम्ही दगडफेक करता,
तर मग हे कोणतं हिंदुत्व, हा माझा प्रश्न आहे. कारण मी हिंदुत्व शिकलोय प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं. बरं. त्यांचं हिंदुत्व बघा तुम्ही, त्यांचं हिंदुत्व असं स्पष्ट आहे की ते कोणा धर्माचा तिरस्कार करणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे व्हायला नको होतं ते त्यांच्याकडून घडलं. ठीक आहे, आता तो प्रकार झाला, त्याच्यावर मला काही जास्त बोलायचं नाही. पण त्याकडे मी एवढंच म्हणेल की लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये विचाराची लढाई विचारानं झाली पाहिजे. विचाराची लढाई विचारानं झाली पाहिजे, हा मुद्दा बरोबर आहे. पण अमोल मिटकरींची एक भूमिका होती की भाजप बरोबर जायचं नाही, भाजपसोबत युती होऊ शकत नाही. मग असं काय घडलं की तुम्हाला त्यांच्या बरोबर जावं लागलं किंवा मग तुम्ही गेलात आता त्यांच्या बरोबर? माझं वैयक्तिक मत मांडायला मला पक्षांनी कधीही रोखलेलं नाही. हो. मी माझं मत वैयक्तिक मांडण्याचा मला पक्षामध्ये पूर्ण मुभा आहे. मग आता तुमचं घुसमट होते का मग? नाही, माझं कसं आहे की आज सकाळी आता नारायणगावला हो. आशा बुचके भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत, तिथल्या जिल्हा परिषदच्या माजी सदस्य होत्या आणि विधानसभेच्या त्यांच्या मागच्या आणि आताचे संभाव्य उमेदवार असू शकतात. आता महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. बरोबर. मागच्या काही काळामध्ये ऑर्गनायझर नावाचं RSSचं मुखपत्र, त्यामध्ये अजितदादा आल्यामुळे आमचं नुकसान झालं असं लिहिलं गेलं. त्यावेळेस मी माझी भूमिका मांडली. सर्व भाजपच्या लोकांनी मला शिव्या श्राप द्यायला सुरुवात केली. मग ते प्रवीण दरेकर, त्यांनी तर बरं माझी अवकात काढेपर्यंत केलं. 2% अवकात आहे, ठीक आहे, माझी अवकात तेवढी असेल. प्रवीण दरेकर असतील, त्याच्यानंतर तुमचे आशिष शेलार असतील, भाजप नितेश राणे असतील, या सर्वांनी, त्याच्यानंतर मला पक्षातलेही लोक म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी पण फोन केला आणि तटकरे साहेबांनी पण मला समज दिली. याच्यानंतर महायुतीबद्दल बोलायचं नाही. ठीक आहे म्हटलं साहेब, पण ते दादांबद्दल लिहिलं त्याच्यामुळे मला थोडासा भावना मोकळा करावा वाटलं. मग याच्यानंतर बोलायचं नाही, आम्हाला विचारल्याशिवाय बोलायचं नाही. ते थोडं 15 दिवस होत नाहीत तर विवेक नावाचं त्यांचं साप्ताहिक आहे, त्या विवेक साप्ताहिकामधूनही अजितदादांबद्दल ताशेरे ओढले गेले. त्याच्यावर पण भूमिका मांडली. कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की माझा पिंड राजकारण नाहीये. माझं जे रक्त आहे ना ते मला शांतच बसू देत नाही. त्याच्यामुळे माझा पिंड आहे सामाजिक. विवेकने जर लिहिलं असेल त्याच्यावर उत्तर देणं मला क्रमप्राप्त होतं, ते होत नाही. त्याच्यावरही मला पक्षाने सक्त ताकीद दिली. त्याच्यानंतर मी सर्व गोष्टीवर मौन ठेवलं. म्हटलं आता अजिबात बोलायचं नाही. जोपर्यंत पक्ष सांगत नाही तोपर्यंत बोलायचं नाही. महायुतीत आपल्यामुळे जर वितुष्ट निर्माण होत असेल आणि त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचे जर आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोन जात असतील तर बाबा न बोललेलं बरं. म्हणजे अदितीताई तटकरे ह्या पण मला म्हणाले, अमोल तू कशाला म्हणतोय की 4 मंत्री कुचकामी आहेत. मधात एक प्रकरण घडलं की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील, ते फोनच उचलत नाहीत आणि वस्तुस्थिती आहे. माझ्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याचे प्रश्न मला जर पालकमंत्र्यांसमोर मांडायचे असले तर आमदार म्हणून मी त्यांना फोन करू शकतो. पण एका दिवशी त्यांच्या OSD, PS, PA सर्वांना फोन लावले, फोन उचलले नाही. मी माझी पण प्रतिक्रिया दिली. त्याच्यानंतर मला अदितीताईंनी सांगितलं की तुम्ही आता बोलू नका, तुम्ही शांत राहा. तरी मी पक्षाचं मान्य केलं. आज जो प्रकार घडला, जनसन्मान रॅली चालू आहे, ही रॅली काही राष्ट्रवादी म्हणजे महायुती सरकारची नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेमध्ये जाण्याचा अजितदादाच्या नेतृत्वात जो निर्णय घेतला त्याच्याकरता हे सगळं. आज तुम्ही गुलाबी जॅकेट पासून तुम्ही सगळे पत्रकार विचारताय, मग गुलाबी आमचे बॅनर आहेत, योजनेचे प्रत्येक बॅनर गुलाबी आहेत, त्याला पिंक पॉलिटिक्स तुम्ही म्हणू शकता. तर या माध्यमातून आम्ही जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जातो आहोत. अशा वेळी तो सरकारचा कार्यक्रम नसताना भारतीय जनता पार्टीच्या एक नेत्या आपल्या सोबत 20-25 सहकारी घेऊन येतात, तिथं काळे झेंडे घेतात, काळे झेंडे दाखवतात. मग आता मला महायुतीतल्या भाजप पक्षाने ही भूमिका क्लिअर करावी ना. अमोल मिटकरीची घुसमट का होते? घुसमट प्रश्न असा आहे की विचारधारा वेगळी आहे. RSSची विचारधारा भाजपची आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा माझी आहे. माझी त्यांची वैचारिक मतभेद आहेत, पण माझ्या नेत्यांनी जर निर्णय घेतला तो निर्णय मान्य करून मी पुढे जातोय. माझ्या नेत्यांनी, माझ्या पक्षाने निर्णय घेतला जातो. पण याचा अर्थ जसं अमोल मिटकरींवर बंधनं आली की महायुतीबद्दल बोलायचं नाही, तसं भाजपच्या पक्षाबद्दल भाजपच्या लोकांनी खुलासा करावा. आशा बुचकेंना दादा जर पालकमंत्री आहेत तर त्यांना भेटून सांगता आलं असतं की दादा आमचे फोटो नाहीत, आम्हाला त्यात विश्वासात घेतलं नाही. त्यांना असं वाटलं की हा महायुतीचा कार्यक्रम आहे, महायुतीच्या कार्यक्रमामध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो असणं अपेक्षित असतं. बरोबर, कार्यक्रमच पक्षाचा होता. मग अशा प्रकारे काळे झेंडे दाखवण्याचं समर्थन करतात का? तर मी पहिला प्रश्न विचारला तर तुम्हाला भेटायला येण्याच्या पूर्वी की महायुतीच्या अशा वागण्याचं समर्थन देवेंद्रजी करतात का, आणि जर करत असतील त्यांनी खुलासा करावा. म्हणजे महायुतीमध्ये संयम मीच पाळायचा, सौजन्य मीच पाळायचं. तुमच्या पक्षाच्या एखाद्या आमदारावर टीका केली किंवा पालकमंत्र्यांना विचारलं की 10 आमदार तुमचे फळफळ बोलतील माझ्या विरुद्ध. माझ्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यावर अजितदादांवर बोलल्यानंतर शांत राहणं हे काय माझ्या रक्तात नाही. महायुतीमध्ये माझी दुस्मट बिस्मट हा विषय बाजूचा, पण माझे नेते आदरणीय अजितदादा आहेत. त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला शिरसावंदे म्हणून आम्ही काम करतोय. मात्र अशा प्रकारे गालबोट लावणे, मिठात खडे टाकणे हे जे प्रकार भाजपकडून केले जात आहेत किंवा काल शिवसेनेकडून ते काही रामगिरी महाराजचं समर्थन केलं गेलं म्हणजे शिंदे साहेबांकडून,
हे प्रकार महायुतीला शोभणारे नाहीत. त्याला शीतयुद्ध असं नाव देऊ शकतो का तुमच्या मधला सध्या तर या बाबतीत तुमच्या या प्रश्नाचं सध्या उत्तर देत नाही. पण हे जे काही चालू आहे ते चांगलं चालू नाही एवढं मात्र ना. येत्या विधानसभेला याचे काय पडसाद दिसतील? नाही, आज त्यांनी भूमिका क्लिअर करावी ना. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्या लोकांनी काळे झेंडे दाखवून निदर्शन आणि मोर्चा काढला त्याच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. अजितदादा आजही आहेच, अमोल मिटकरींचा भाजप विरोध आजही आहे. मी कोणा पक्षाला विरोध करत नाही, मी पक्षाला मागणी करतोय. अमोल मिटकरी ज्यावेळेस महायुतीवर बोलतो त्यावेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमच्या प्रदेशाध्यक्षाला म्हणतात त्याला आवरा. बरं, मी काही चुकीचं नाही बोलत. जर अजितदादा प्रमुख नेते आहेत महायुतीमधले, अजितदादा जर प्रमुख नेते आहेत आणि रोज त्यांच्या सभेमधून महायुतीचा प्रचार होतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा प्रचार होतो, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचा प्रचार होतो, म्हणजे प्रचारच करतायत ते महायुतीचा. अशा वेळेस महायुतीतलाच एक घटक भारतीय जनता पार्टीचे तिथले स्थानिक नेते जर काळे झेंडे दाखवत असतील याचा विरोध तर मी केला पाहिजे. नाही तर माझ्या राजकारणाला काय अर्थ आहे? कारवाई होईल ना माझ्यावर. कारवाई जी काय कारवाई आहे त्याला मी भोगायला तयार आहे. मी माझी काही असं अधिकृत पक्षाचे नेते आदेश देतील म्हणून भूमिका मांडावा असं मी करत नाही. माझ्या नेत्यावर जर कोणी बोलला तर त्याला उत्तर देणं क्रमप्राप्त आहे म्हणून मी बोलतो. त्याच्यामुळे जर याच्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर विधानसभेमध्ये याचे परिणाम उद्भवू शकतात एवढं मात्र नक्की. आता एक थोडा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आणि थोडंसं मागे जातो राजकारणात. आपण रिवाइंड करूया. जेव्हा सगळ्या घडामोडी घडत होत्या, पवार साहेबांनी आपली निवृत्ती जाहीर केली, तर एक्झॅक्टली घडत काय होतं तेव्हा? अजितदादा गेले एकदम नंतर, त्यानंतर गेले, पण जेव्हा हे निवृत्ती जाहीर केली त्याच्यानंतर जे राजकीय नाट्य घडलं हे खरंच होतं की हे सगळं स्क्रिप्टेड होतं? असा प्रश्न सर्वसामान्यांना आता पडलाय. लोक प्रश्न विचारतात. कारण त्यावेळेस कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या. 1 मे महाराष्ट्र दिन असल्यामुळं मी स्वतः पवार साहेबांना सिल्वर ओकला भेटायला गेलो होतो. लोक माझे सांगातीची आवृत्ती जी माझ्याकडे होती त्याच्यावर साहेबांचा मी ऑटोग्राफ घेतला. मी साहेबांना सांगितलं की मी कर्नाटकला पक्षाच्या प्रचाराला चाललोय. कारण पवार साहेबांचं 1 तारखेलाच ते बोलण्याचं ठरलं होतं, पण 1 तारखेला रात्री परत चौघांची बैठक झाली. हे मी म्हणत नाही, हे अजितदादांनी स्पष्ट केलंय. चौघांची बैठक झाली की पवार साहेबांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर घरातील जबाबदार व्यक्ती म्हणून अजितदादा यांनी सुप्रियाताई, प्रतिभा काकी, पवार साहेब या चौघांची बैठक घेऊन सांगितलं की असा निर्णय कुठलाही घेऊ नका. पण आमची विनंती अशी आहे की आता 80 वर्षाचे वय तुम्ही, आता मला सांगा, माझे वडील समजा दिवसरात्र कबाळ कष्ट करून एका वयापर्यंत पोहोचलेत. एक घरातला पुत्र म्हणून काय भूमिका असली पाहिजे की बाबा तुमचं वय आता शेतात राबण्याचं नाही. तुम्ही आयुष्यभर एका दाण्याचे 1000 दाणे करून आमचं कुटुंब जगवलंय, पण आता आयुष्याच्या उत्तरार्धात घरी आराम तर करा ना. तेवढंच म्हणणं दादाचं होतं की तुम्ही फक्त मार्गदर्शन करा. तुम्ही निवृत्ती घोषित वगैरे जरी केली, पण हे ठरलं होतं की उद्या निवृत्ती घोषित करायची. याच्या मागचा धागादोरा असा होता की तुम्ही तुमचा आराम करण्याचे दिवस आहेत, तुम्ही फक्त मार्गदर्शन करावं आणि पक्ष माझ्या हातात सोपून द्यावा. एवढीच दादाची काही भूमिका होती. पण त्याच्यानंतर जे पक्ष कार्यालयात वायबी चव्हाण सेंटरला जे घडलं ते आपण बघितलं. त्याच्यात काही बेगडी आवडणारी लोक होती, जितेंद्र आव्हाड असतील किंवा तो तिथला त्यांचा फ्रंटलचा अध्यक्ष असेल किंवा हा तुमचा कर्जत जामखेडचा नेता असेल, पण प्रामाणिकपणे मेहबूब शेख एक होते तिथे, आहेच हे सगळेच या सगळ्या लोकांना असं वाटत होतं की थोडासा पक्ष फुटला तर बरं होईल किंवा अजितदादा स्पष्ट वक्त्यात. अजितदादांमुळे काय आहे, पक्षात दलाली करणाऱ्या लोकांची फार अडचण झाली होती. तीच लोक आज शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून तुफान सुटलेत. ज्यांचं आर्थिक बजेट अजितदादा असल्यामुळे अडचणीचं ठरायचं, म्हणजे कुठून हप्ता वसुली असेल, कुठं गुंडागर्दी करणं असेल, यांना फक्त तेवढी अडचण होती. बाकी अजितदादाचा हेतू साफ आणि प्रामाणिक होता की वरिष्ठांनी आशीर्वाद द्यायचे, आम्ही आमच्या पद्धतीनं पक्ष पुढे महाराष्ट्रात वाढवू. दुर्दैवानं तसं घडलं नाही आणि शेवटी मग हा निर्णय घ्यावा लागला. त्याच्यामुळे हे काही स्क्रिप्टेड वगैरे नव्हतं. ठरलं हेच होतं की साहेबांनी निवृत्ती घोषित करायची आणि साहेबांच्या अजितदादाच या गोष्टीला पाठिंबा देत होते. बाकीचे लोक एकीकडे, अजितदादा, सुप्रियाताईंचं पण म्हणणं होतं. पारिवारिक जी बैठक झाली त्यात सुप्रियाताई होत्या ना, तिथे नव्हता, पण प्रतिभा काकी होत्या, सुप्रियाताई होत्या. त्यांचा तो सूर नव्हता जो अजितदादांचा सूर होता त्या बैठकीत किंवा ती निवृत्ती घोषित केल्यानंतर. तो सूर बाकीच्या नेत्यांचा नव्हता. तुम्ही बघा, त्या दिवशी पहिल्यांदा प्रतिभा काकी साहेबांच्या बाजूला बसलेल्या होत्या आणि प्रतिभा काकींचं एकंदरीत तुम्ही जर चेहऱ्याचं ऑब्झर्वेशन केलं तर त्यात असंच होतं की बाबा अजितदादा जे बोलतात ते एक मुलगा म्हणून बोलतायत, ते एक्सेप्ट केलं पाहिजे. कारण शेवटी साहेबांच्या
साहेबांना इतक्या उन्हातानात फिरवत आहेत ते लोकसभेला पण तुम्ही बघा, इतक्या सभा साहेबांनी काढल्या, इतक्या पत्रकार परिषदा घेतल्या. मला एक गोष्ट मोरे साहेब सांगा की एखाद्या व्यक्ती ज्यांना म्हणजे चेहऱ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, एखाद्या आजारानं ग्रस्त आहे, पाठीचा हाडाचा त्रास आहे, पायाचे हे झालेलं आहे, अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीनं 50 वर्ष आपलं राजकारण देशात आणि केंद्रात खंबे ठोक केलं, त्या व्यक्तीला थोडा पण विसावा नसावा, म्हणजे विश्राम नसावा. बरोबर आहे, मागणी रास्त आहे. अगदी त्यांची रास्त मागणी. स्वतःचीच इच्छा नव्हती त्यांची स्वतःची, म्हणजे एवढं एकच कारण आहे का राष्ट्रवादी फुटण्यामागे? हे एकच कारण, हा, एवढं एकच कारण. हे एकच कारण. जसं शिंदेंनी खूप कारणं दिली होती की बडवे वगैरे वगैरे. हे एकच कारण आहे. हा. अजितदादा घरातले कुटुंब प्रमुख. राजकारणात पवार साहेबांनंतर तुम्ही मान्य करा की देशात 1992 ते खासदार झाले, तेव्हापासून 2024 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असणारा नेता पवार परिवारामधला म्हणजे ते अजितदादा. हो. हे तर बाकी आता नंतर झालेत, ते आमदार बिमदार जे झालेत ते. श्रीनिवास बापू वगैरे काय कोणाला माहित नव्हतं, किंवा राजेंद्र पवार वगैरे कोणाला माहित नव्हतं. माहित होते फक्त अजितदादा. अजितदादा भूमिका घेत आहेत ते प्रतिभा काकीला पण मंजूर होते. पण त्याच्यानंतर मी परत सांगतोय की पक्षातल्या काही लोकांना जी अजितदादाची अडचण होती, जितेंद्र आव्हाडांना अडचण होती, अनेक लोक त्यांची नावं घेता येतील, त्या लोकांना हे व्हावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी साहेबांकडे काय चुकीची ब्रीफिंग केली, नंतर हे. पण आजही बघा ना तुम्ही, आता विधानसभेच्या माध्यमातून कधी साहेब मुंबईला असतात, कधी वर्ध्याला असतात. अहो शेवटी एक बाप आहे, आणि बापाबद्दल जर ते वाटलं असेल दादांना, तर यांनी एवढं चुकीचं घेतलं की गद्दार झाले, हे झालं, ते झालं, ते झालं. याच्यावर सगळा खुलासा अजितदादांनी दिलेला आहे. परिवार म्हणून सर्व एकत्र असले पाहिजे, आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे. मात्र मला असं वाटतं की जनतेच्या मनात जो संभ्रम आहे त्याचं उत्तर हेच आहे की हे काही स्क्रिप्टेड वगैरे नव्हतं. पवार साहेबांनी थोडा विसावा घ्यावा, थोडा आराम करावा, एवढंच त्याच्या मागची भूमिका होती. ही वारंवार अजितदादांनी ती बोलून पण दाखवली. शेवटचा आता एकदम प्रश्न आहे तुम्हाला. काही नेत्यांची नावं घेतो, त्यांच्याबद्दल तुम्हाला जे वाटतं मनात येतं ते बोलून नका, अगदी मोकळेपणाने. अमोल मिटकरी स्टाईल पाहिजे. ओके, रॅपिड फायर म्हणू शकता तुम्ही, पण अमोल मिटकरी स्टाईल. अमोल मिटकरी स्टाईलनेच. येस. सगळ्यात पहिलं नाव घेतो, तुम्हीच उल्लेख केला त्याप्रमाणे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार. बालिश माणूस, एक नंबरचा बालिश माणूस, आणि प्रचंड उन्मत्त आणि अहंकारी व्यक्ती. संदेश काय द्याल त्यांना? काय उपदेश द्यायचा असेल किंवा काय सजेशन द्यायचे असेल? जातीयवाद डोक्याच्या बाहेर काढून जनतेत मिसळून, मग धनगर असेल, ओबीसी असेल, मराठा असेल, मुसलमान असेल, माझ्यासारखा लिंगायत समाजातल्या छोट्या घटकातून आलेला व्यक्ती असेल, या जातीचा तिरस्कार न करता आणि आपलं राजकारण फक्त आपल्या पुरतं न ठेवता सर्व समाजात मिसळण्याची जी पवार साहेबांची रणनीती आहे, जी अजितदादांची रणनीती आहे, किंवा सुप्रियाताईची पण आहे, या घराण्याला साजेसं असं काम करावं. न्यूनगंड, घमंड, अहंकार या गोष्टी बाजूला ठेवला तर काही भविष्य आहे. नाहीतर महाराष्ट्र आता जनता लोकशाही मधली फार सुज्ञ आहे. महायुतीला जो फटका लोकसभेमध्ये बसला त्याच्यावरून आता बाकीच्यांनी सर्वांनी समज घ्यावी की आता जनता तुमच्या जातीय ध्रुवीकरणाला, तुमच्या आर्थिक आमिषाला बळी पडत नाही. जनतेच्या डोक्यात जी असतं ती जनता करते. जितेंद्र आव्हाड ते सारखेच आहेत. म्हणजे सुरेश भट असे म्हणतात, हेही असेच होते, तेही असेच होते, आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते. त्यांना असं वाटतं की मीच एकटा राजा हरिश्चंद्र आहे. पण ज्या प्रकारे त्यांचं राजकारण मी बघितलं, म्हणजे गृहनिर्माण खातं असताना त्यांच्याकडे, म्हणजे एक तर स्वतःच 12 वाजता उठून कामाला सुरुवात करायची, पण बोलताना अजितदादांना तोंड सुख घ्यायचं. त्याच्यामुळे न्यूनगंड, घमंड, अहंकार हा त्यांनी बाजूला सोडावा जो त्यांच्यात जाणवला. म्हणजे एखादा गरीब कार्यकर्ता कोणी गेला, किंवा समजा आम्ही नवखे आमदार आहे, ठीक आहे, आम्ही इलेक्टेड मेंबर नाही आहे, आम्ही सिलेक्टेड मेंबर आहोत, त्यांची पण 22 आमदारांमध्ये सही आहे मला आमदार करतात. हा एक शब्द आहे त्याला. विधिमंडळावर मागचं दारच नाहीये ना, विधिमंडळाचे दोन्ही दारं समोरून आहेत. आणि भारतीय लोकशाहीच्या म्हणजे तुमच्या डेमोक्रेसीच्या शब्दात उत्तर देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी विधिमंडळाची संरचना केलेली आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ सभागृह म्हणजे विधान परिषद, आणि विधानमंडळाचं जायचं दार एकच आहे. मग नादो महानोर त्या सभागृहाचे सदस्य होते, नितीन गडकरी त्या सभागृहाचे सदस्य होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी जे बेरार त्या काळात आपल्या इंग्रजांच्या काळात ते सदस्य होते. हे काय मागच्या दाराने आलेत का? त्याच्यामुळे मी इलेक्टेड मेंबर आहे. म्हणून एखादा व्यक्ती आता विधान परिषदेवर आला तर तो तुच्छ लेखायचा, ही जी तुच्छ लेखण्याची भावना आहे त्यांच्यामध्ये आणि त्यात जो अहंकार आहे तो दर्प वारंवार येतो.
त्याच्यामुळे ते एकीकडे शिवशाहू फुले आंबेडकर सांगतात, पण त्याच्या कृतीमध्ये मात्र फुलेशाहू आंबेडकर नाहीत. संजय राऊत. हा, संजय राऊत हे विश्वगुरू आहेत. सकाळी सकाळी त्यांचा नरडा बोलल्याशिवाय त्यांना काही प्रसिद्धी भेटत नाही, त्याच्यामुळे ते प्रसिद्धी पिसाट आहेत. आणि एखादी व्यक्ती जर वारंवार अशी प्रसिद्धीसाठी स्टंट करत असेल तर त्यांनी थोडंसं तोंडाला आवरावं. रोज उठलं सुटलं मीडिया दिसला, कॅमेरे दिसले की आपण बेभान बोलत सुटता. त्याच्यामुळे संजय राऊतांच्या बाबतीत एवढंच सांगतो की संजय राऊतांनी सुद्धा पूर्वीच्या बदललेल्या भूमिका, मुका मोर्चा म्हणून केलेली मराठा आरक्षणाची टिंग, आणि आता मराठा समाजालाच आरक्षण भेटलं पाहिजे अशी दुटप्पी भूमिका, या भूमिकेतून थोडंसं बाहेर पडलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना नागपंचमीचा नागोबा म्हणता येईल. आदित्य आणि उद्धव ठाकरे दोन्हींचं एकत्र नाव घेतलंय. हा, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातलं एक संयमी नेतृत्व राजकीय म्हणून मी बघतो. मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस त्यांनी कारकीर्द बघितली त्यावेळेस आमच्यासारखा सहज जरी दिसला, म्हणजे मी शिवनेरी किल्ल्यावर होतो, नवीन नवीन मुख्यमंत्री म्हणून ते आले होते. मी दुरून साहेब म्हटलं जय महाराष्ट्र, तर साहेबांनी बोलून मला म्हटलं होतं का रे काय चाललंय. आज तेवढीच नम्रता आदित्य ठाकरेंमध्ये पण आहे. जरी आमचे राजकीय मतभेद असतील, म्हणजे प्रामाणिक आहेत ते प्रामाणिक आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातले प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे. मग येत्या विधानसभेला त्यांना फायदा झाला तर तुम्हाला आनंद होईल. तुम्ही त्यांच्याबद्दल वैयक्तिक प्रश्न विचारला, बरोबर, मी त्याचं वैयक्तिक उत्तर दिलं. आणि हेही म्हटलं की राजकीय मतभेद वेगळे, बरोबर, म्हणजे कर्णाचं आणि अर्जुनाचं नातं होतं. बरोबर, पण ज्यावेळेस ते कुरुक्षेत्रावर होते त्यावेळेस कर्णाला हे माहित होतं की आपलं युद्ध यांच्यासोबत आहे, आपले बाण थांबवायचे नाहीत. आणि अर्जुनालाही कृष्ण सांगत होता की कर्ण जरी तुझा सखा असेल किंवा तुझा भाऊ असेल तरी इथं तो रणांगणात आहे. बरोबर. त्याच्यामुळे महायुती एकत्र लढली, लढेल की नाही हे मला माहित नाही. महायुती एकत्र लढताना जर महाविकास आघाडी विरोधात असेल त्यावेळेस उद्धवजी ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस राजकीय भूमिका आम्ही पण मांडू त्यांचे मुद्दे खोडायला. पण एक व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल नितांत आदर माझ्या मनात आहे. इतकंच नाही तर ती इतकी नम्र व्यक्ती आहे. उद्धवजींचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला ती नम्र व्यक्ती आहे की सहज बोलणं, म्हणजे आम्हाला पण प्राऊड फील. मी म्हणजे माझ्या एकदा मला प्रसंग तुमच्या चॅनलवर सांगायचा आहे की माझ्या मिसेसला फार इच्छा झाली होती आदित्यजींच्या आईला भेटायची. तिने मला दोनदा हट्ट केला, म्हणजे तिचे दोनच हट्ट मी राजकीय ऐकले, ती राजकारणात नसते. एक अजितदादाला भेटण्याची आणि एक उद्धवजींना भेटण्याची. तर म्हटलं उद्धव साहेबांना आपण कसं भेटावं, आता शेवटी एवढे मोठे. त्यावेळेस हे नव्हतं काही महाविकास आघाडी, पण उद्धवजींचे पी आहेत नार्वेकर जे आता विधान परिषदेत आले, त्यांना फोन करून आम्ही अपॉइंटमेंट घेतली आणि मातोश्रीला गेलो. तुम्हाला सांगतो इतकी मोठी लोक असताना माझ्या परिवाराला उद्धवजींनी वेळ दिला, अगदी मुलीला गोंजारलं, लहान मुलाला चॉकलेटचे डबे वगैरे दिले. म्हणजे हे कौटुंबिक नातं जे आहे ना ते त्या माणसाने जपलं. त्या दिवशी आमची त्यांच्या आईसोबत भेट होऊ शकली नाही, पण एक परिवारात म्हणून मला खरंच वाटतं की एक कौटुंबिक जिव्हाळा कसा असावा तो उद्धव ठाकरे साहेबांकडून शिकलं पाहिजे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद अमोलजी. तर हे होते अमोल मिटकरी यांनी आपल्या सर्वच प्रश्नांची अगदी सडेतोड अमोल मिटकरी स्टाईल उत्तरं दिली. तुमचे खूप खूप आभार. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी तर्फे आपण आपल्याला वेळ दिलात आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू.